विद्यापीठावरील मान्यवर, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु सुरेश ठाकूर सर, तसेच ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते माझे दुसरे गुरु ज्यांनी मला शिकवलं रवींद्र वराडकर सर, तसेच हे पुस्तक ज्यांनी बनवले ते प्रकाशक प्रमोदजी कोणकर, माझा मित्र नितीन वाळके, सुंदर निवेदन करणारे ऋतुजा केळकर मॅडम साने गुरुजी वाचन मंदिरच्या, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून खूप खूप आभार. आज सुट्टीचा दिवस आहे, तुमचा आराम करण्याचा दिवस असूनही तुम्ही आज माझ्या प्रेमाखातर इथे उपस्थित राहिलात आणि त्यामुळे ऊर भरून येतो. त्यामुळे मला माहित होतं मी बोलायला गेलो की अर्ध विसरणार म्हणून थोडेसे पॉईंट लिहून काढले आहेत, त्यामुळे खूप बोलणार नाही, फक्त पॉईंट लिहिले. कारण बराच वेळ असं होतं बोलायचं असतं खूप, इथे बोलतो आणि म्हणतो अरे अर्ध हे राहिलं ते राहिलं म्हणून फक्त पॉईंट लिहिले आहेत. तर सर्वांना उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि खूप बरं वाटलं तुम्ही एवढ्या बरगतच्या संख्येने आज सुट्टीचा दिवस असताना आलात म्हणून. ती माझी पहिली कविता मालवणी माझी माय, ती पहिली तुमच्या पुढे सादर करतो. मला हिंदी काव्य संग्रह करण्याची प्रेरणा कुठून मिळाली त्याचं ते उगम आहे. माझी माय ही कविता मी शाळेत असताना लिहिली होती आणि तुम्हाला सांगतो आईच्या पुढ्यात कविता वाचण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी खूप मुंबई, दिल्ली, बेळगाव, मँगलोर, गोवा खूप ठिकाणी काव्य केलं, पण आईच्या पुढ्यात पहिलीच कविता वाचतो. कविता म्हणजे आई तसं काय माहित नाही. आईने आम्हाला म्हणजे मी 6 महिन्याचा असताना माझे वडील वारले, आईनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं, सर्व तिनेच आम्हाला संस्कार एवढे. तर ती माझी मायची कविता, त्याच्यावरून त्याला एवढं मला लोकांना ती आवडली. ती कविता तुम्हाला सादर करतो. पहिली मराठी आणि स्वामी समर्थ म्हणून गेले आहेत, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई नाही तर काय नाही. तेच सांगणारी माझी मालवणी कविता माय. आई नाही माय त्याचा खै काय नाही, आई नाही माय त्याचा खै काय नाही, होय काय नाही बाबा होय काय नाही. आय ती आय खरी दुधावरची साय, घसारलोच कधी पाय तर हळद तुरटी लाय. आय ती आय खरी दुधावरची साय, घसारलोच कधी पाय तर हळद तुरटी लाय. लगीन करून आणले तर का पटकन कळणार नाही, बायको इली हा घराकडे जाऊचा बरोबर. लगीन करून आणलंय का पटकन कळणार नाही, येऊ उशीर झालो तरी वाट बघता माय. जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही, जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही. ह्याच माका समजा नाही ती का कळता कसा काय. म्हणून म्हणतंय आई नाही माय त्याचा खैच काय नाही, खैच काय नाही, खैच काय नाही. ही कविता मला खूप या कवितेने लोकांच्या पुढे सादरीकरणात खूप लोकांना आवडली, त्यामुळे मला खूप हुरूप आला. आणि तीच कविता हिंदीत मा मेरी शीर्षकाखाली मी हिंदीत घेऊन आलोय कविता. मला पहिल्यापासूनच कवितेची आवड असल्यामुळे माझ्याकडून मराठी, मालवणी, कोकणी कविता संग्रहाचे लिखाण झाले आणि त्याचे चांगले स्वागतही झाले. रसिकांनी काव्य वाचनाला चांगली दाद दिली. त्यामुळे माझ्या याच कवितामधील कोकणचे सौंदर्य, संस्कृती, जीवनमान सर्वदूर व्हावे, तसेच इथल्याच लोकांपर्यंत मर्यादित न राहता हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे सर्वत्र पोचण्याच्या मूळ उद्देशाने प्रेरित होऊन या हिंदी काव्य संग्रहाची मी निर्मिती केली आहे. माझ्या जवळच्या मित्राने मालवणी कवितेच्या चाहत्याने असाही प्रश्न विचारला की मराठी मालवणीमध्ये एवढं नाव कमावलेलं असताना हिंदीचा अट्टहास का. तर मी हिंदी कविता संग्रह काढला म्हणजे मराठी मालवणी कविता थांबलेल्या नाहीत आणि थांबविणारही नाही. कारण मालवणी कविता सादर करताना मला आणि माझ्या रसिकांना मिळणारा आनंद इतरत्र कुठेच मिळू शकणार नाही हे मला पक्क ठाऊक आहे.
या संग्रहात, या काव्यसंग्रहात माझ्या मागील 5 काव्यसंग्रहातील लोकांना आवडलेल्या कविता आणि अधिक नवीन कविता धरून सर्वोत्तम अशा 86 कविता आहेत. त्या तुम्हाला वाचल्यानंतर नक्कीच आवडतील. माझी माय या माझ्या मालवणी कवितेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. ज्या ज्या ठिकाणी मी ही कविता सादर केली त्या ठिकाणच्या रसिकांनी, खास करून महिला वर्गाला ही कविता जास्त भावली. त्यामुळे ही कविता सर्व दूर जावी ही माझी इच्छा असल्यामुळे मी ती हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. माझं मालवणी आणि मराठीवर जेवढं प्रभुत्व आहे तेवढं हिंदी भाषेवर नाही. त्यामुळे काव्यसंग्रह येण्यासाठी, तयार होण्यासाठी सुमारे 1.5-2 वर्षाचा कालावधी गेला. तरीही ठाकूर गुरुजींच्या पाठपुराव्यामुळे हा काव्यसंग्रह लवकर पूर्ण झाला. हा काव्यसंग्रह पूर्णत्वास देण्यासाठी गुरु श्री सुरेश ठाकूर तसेच गुरु रवींद्र वराळकर यांचे मार्गदर्शन लाभले. गुरु रवींद्र वराळकर यांचे मित्र श्री कृष्णा मालटकर, विशेष हिंदी राष्ट्रभाषा पंडित, यांनी सर्व कविता वाचून सुंदर अशी प्रस्तावना लिहून दिली. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. कविता लेखनात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री अंबीरराव चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचेही आभार. सगळ्या कविता सुव्यवस्थित आणि व्याकरण दृष्टीने योग्य करण्यासाठी टोपीवाला हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मयुरी मदन बिसे MA हिंदी यांनी आत्मीयतेने हे काम पार पडले. त्यांचा मी ऋणी आहे. सत्वश्री प्रकाशनचे श्री प्रमोद कोणकर साहेब यांचे विशेष आभार. त्यांनीच सुंदर आणि वाचनीय असा काव्यसंग्रह वेळेत आणि माफक दरात तयार करून दिला. त्यांचे खूप खूप आभार. तसेच हा काव्यसंग्रह पूर्ण करण्यासाठी साने गुरुजी वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती ऋतुजा केळकर मॅडम, सहाय्यक कुमारी गौरी किळुसकर, माझा मित्र श्री अजय मुणगेकर आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ बनविण्यासाठी श्री प्रवीण पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि सहकार्य लाभले. तर सर्वांचे आभार. जसे तुम्ही माझ्या मराठी, मालवणी, कोकणी कवितेवर प्रेम केले तसेच प्रेम मा मेरी या काव्यसंग्रहाला मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि मा मेरी ही या कविता संग्रहातली मा मेरी ही कविता तुमच्यापुढे सादर करतो. त्यापूर्वी माझा संपूर्ण कोमसाप मालवणचे सगळे माझे सहकारी, जिल्ह्यातले कोमसापाचे माझे आलेले सर्व माझा परिवार, कबड्डी फेडरेशन सदस्य, सर्व वाचनालयाचा माझा परिवार, ग्रंथालयाचा सर्व परिवार, आचरा, कसाल, कुडाळ, कणकवली, सावंतवाडीवरून आलेले सगळे साहित्यप्रेमी, विजयदुर्गवरून आलेले साहित्य, जिल्ह्यातून आलेले सर्व साहित्यप्रेमी, सर्वांना माझा नमस्कार. आणि सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे एवढं प्रेम दाखवल्याबद्दल. आणि कुणाचं नाव कुणाचंच घेत नाही, कारण सगळेच एकापेक्षा एक दिग्गज आहेत आणि सगळे मोठमोठी माणसं आहेत. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या पुढे नतमस्तक मनापासून तुम्हाला नमस्कार करतो आणि सर्वांचे तुमचे आभार मानतो. आणि मा मेरी ही माझी कविता तुमच्या पुढे सादर करतो. या काव्यसंग्रहातली मा मेरी. ममता की मूरत है माँ मेरी, ममता की मूरत है माँ मेरी, दोपहर की तपती धूप में ठंडी छाया है मेरी माँ मेरी. मेरे लिए खुद को घिसती रही माँ मेरी, मेरे लिए खुद को घिसती रही माँ मेरी, धूप बारिश में भीगती रही माँ मेरी, धूप बारिश में भीगती रही माँ मेरी. अपने संकल्प से कभी न डगमगाई माँ मेरी, अपने संकल्प से कभी न डगमगाई माँ मेरी, दिए की बाती बन खुद को जलाई माँ मेरी, दिए की बाती बन खुद को जलाई माँ मेरी. हर दुख में अकेले लड़ी माँ मेरी, हर दुख में अकेले लड़ी माँ मेरी, जिसकी महिमा कोई समझ न पाए ऐसी माँ मेरी. मेरी हर पुकार की पहचान है माँ मेरी, मेरी हर पुकार की पहचान है माँ मेरी, बिन कहे हर बात जान लेती है माँ मेरी. जीवन में कुछ भी हो जाए अगर, जीवन में कुछ भी हो जाए अगर, तो भरोसे की छाव बन जाती है माँ मेरी, भरोसे की छाव बन जाती है माँ मेरी. घर आने में देर हो जाए अगर, घर आने में देर हो जाए अगर, तो दरवाजे पर राह तकती है माँ मेरी, तो दरवाजे पर राह तकती है माँ मेरी. डांट कर भी सीने से लगाती है माँ मेरी, डांट कर भी सीने से लगाती है माँ मेरी. हर डर से पहले
ढाल बन जाती है माँ मेरी। हर डर से पहले ढाल बन जाती है माँ मेरी। पहले खुद परख कर देती है माँ मेरी। पहले खुद परख कर देती है माँ मेरी। जो अच्छा हो वही मुझे देती है माँ मेरी। हाँ, मेरा भगवान है माँ मेरी। मेरे जीवन की सबसे अनमोल धरोहर है माँ मेरी। मेरे जीवन की सबसे अनमोल धरोहर है माँ मेरी। खूप छान.